नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 6 लाख शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे दररोज होत असलेल्या आत्महत्या थांबण्यासाठी वेदनेचा धागा हा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारील उपोषण मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घातलेल्या कार्यकर्त्यांना परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवानराव टेकाळे यांच्या पत्नीने काळ्या राख्या बांधून सरकारच्या कृषी धोरणांचा निषेध केला. तसेच सरकारने कृषी मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या व शेतकरी कुटुंबातील माता भगिनींचे सिंदूर वाचवावे अशी विनंती केली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधणे सह पदाधिकारी उपस्थित होते. दिवसापूर्वी पहलगामला आतंकवादी हल्ला झाला. केंद्र सरकार तात्काळ आक्रमक झालं आणि त्यांनी पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं. परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आमच्या शेतकरी आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसलं हे आम्हाला सांगा. हमीभाव असेल, शेतकऱ्यांसाठी विविध धोरणं असतील, ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ह्या आत्महत्या होत आहेत. आजही महाराष्ट्राचा जर ॲव्हरेज काढला तर किमान 10 ते 15 आत्महत्या रोज होत आहेत. आणि ह्या जे आत्महत्या आहेत याला कारणीभूत आहेत केंद्र आणि राज्य सरकारचं कृषी धोरण आणि त्याबाबत जे काही भूमिका आहे ती. याचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकरी आया बहिणीचं कुंकू वाचवा हे विनवणी करण्यासाठी आज आमच्या भगवानराव टेकाळे आहे जे 6 महिन्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती, त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत. ते आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रतिकात्मक काळी राखी बांधतायत आणि विनंती करतायत की ही श्रद्धांजली पण आहे आणि आमच्या आया बहिणीचं कुंकू तुम्ही वाचवा. तुम्ही त्या 16-17 निष्पाप महिलांचं कुंकू वाचवण्यासाठी प्रयत्न केले, ऑपरेशन सिंदूर केलं. आमच्यासाठी पण ऑपरेशन सिंदूर करा, आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या, यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, डीएनए मराठी, परभणी.